श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 18. गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा पंढरी अधीशा रुक्मिणीवरा भक्तपालका चकोरचंद्रा प्रेम पियुष धारका. हे दीनबंधो दीनानाथ पुढे चालवी भक्तिसार कथा. मागील अध्यायी विरागता गोपीचंदा लाधली. असो पुढे आता श्रुती अवधान ध्यावे ग्रंथादी. गोपीचंदा सोडूनी ग्रामाप्रती वैराग्य आचरू चालिला. मार्गी ग्रामोग्रामी जात आहारा पुरती भिक्षा मागत. पुढे मार्गी गमन करीत वाचे जप करीतसे. परी गौड बंगाल देश उत्तम समाचार कळला ग्रामोग्राम की गोपीचंद राजा नरोत्तम योगींद्र नीती आचरला. गावोगावींचे सकळ जणी ऐकता विवळ होती मायापूर्ण. कन्ये समान केले पालन सकळ प्रजेचे रायाने. आता ऐसा राजा मागुती होणार नाही पुढत पुढती ऐसे म्हणून आरंभळती. लोक गावींचे सकळीक असो तो ज्या गावी जात त्या गावीचे लोक पुढे येत. म्हणती महाराजांनी राहावे येथ योग पूर्ण आचरावा. नाना पदार्थ पुढे आणि ती परी तो न घे कदा नृपती. भिक्षा मागुनी आहारापुरती पुढे मार्गी जातसे. शेठ सावकार मोठमोठे बोलवीत येती तया वाटे. पुन्हा परता वाघ वाटे बोलत ती रायासी. हे महाराजा तुम्हा विन प्रजा दिसत आहे दीन. जैसे शरीर प्राणवीन निचेष्टित पडतसे तैसी गती प्रजेसी झाली. जरी तुम्ही जाता आमुची माऊली तरी योग साधुनी पुन्हा पाऊली. दर्शन द्यावे आम्हा ते अवश्य म्हणून नृपनाथ बोडवी तसे समस्त. ऐसे रायासी गावोगावी होत अति गुंती चालावया. असो ऐसे बहुत दिनी स्वराज्याची सीमा उल्लंघुनी. गौड बंगाल देश टाकुनी कौल बंगाली संचरला. त्याही कौल बंगाल लांत गावोगावी हा वृत्तांत. प्रविष्ट झाला लोका समस्त चकचकीताती अंतरी. म्हणती गोपीचंद राया समान होणार नाही राजनंदन. आहा गोपीचंद प्रज्ञावान धर्मदाता सर्वदा. असो कौल बंगालींचा नृपती पौल पट्टण ग्रामी वस्ती. तेथे भगिनी चंपावती गोपीचंदाची नांदतसे. तिलकचंद श्वशूर नामी महाप्रतापी युद्धधर्मी. जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी तैसाची नीती तो असे. गजवाजी अपरिमित शिबिका नाना दिव्यरथ. धन भांडारे अपरिमित राजसदने भरली ती. किल्ले कोट दुर्ग विशाळ कौल बंगाल देश सबळ. तया देशींचा तोंडपाळ तिलकचंद मिरविला. 1,00,000 सहस्र शतलक्ष सबळ प्रतनेचा असे दक्ष. परी तो प्रतना नव्हे प्रत्यक्ष काळ शत्रूचा मिरवतसे. तया गृहीती चंपावती सासूरवासिनी परमयुवती. ननंदा जावा भावांप्रती देवांपरी मानितसे. परम प्रतापी गर्जत काळ सासू सासरे असती सबळ. तेथेही वृत्तांत समजता सकळ गोपीचंदाचा समजला परी करीती टीका. म्हणती आहारे नपुसका ऐसे राज्य सोडून लेका भीक मागणे वरी येले. आहा मृत्यू आला जरी तरी भिक्षा झोळी न वंचावी करी. क्षत्रिय धर्मदाय शरीरी भीक मागणे नसेची. आहा जन्मांत येऊनी काय केले क्षत्रकुळा दूषण लाविले. आमुचे मुखासी काळे लाविले पिशून केले जन्मांत. म्हणतील सोयरा तुमचा कैसा नपुसक झाला वेडा पिसा. वैभव टाकुनी देशोदेशा भीम मागे घरोघरी. तो जन्मताची का नाही मेला क्षत्रिय कुळा ते डाग लाविला. आता स्वमुखा दाविने कशाला श्लाघ्य दिसेना आमुते. ऐसे आता भवतारीती लोक निंदितील आम्हा प्रती. आहा कैसी ती मैनावती सूत दौडीला तिने हा. आहा पुत्रा देऊनी देशवटा आपण बैसली राजपटा. जालिंदर हाती धरुणी गोमटा भ्रष्ट केले राज्यासी. श्रेया सांडुनी रत्नवाटी हाती घेतली कैसी नरोटी. कणक टाकुनी चिंधुटी भाळी बांधी प्रीतीने. आहा जालिंदर कोणता निका भिकार वाईट मिरवे लोका. हाती धरिला समूळ रोडका डोई बोडका शिखा नष्ट. ऐसियाच्या लागुनी ध्यानी घरासी लाविला आपुल्या अग्नी. आता काळे तोंड करुणी जगा माझी मिरवतसे. आहा माय नव्हे ती लांब म्हणावी स्वसूत जीने केला गोसावी.
लट्टाश्रमाच्या लागुनी पायी विघ्न आणिले राज्यांत. कोण तिचा बाप उभा राहिला बलाढ्य भूप राज्य हरोनी खटाटोप देशोधडी लावील की. ऐसी वल्गणा भूतरीती एकमेक स्वमुखे करीती ते ऐकुनी चंपावती क्षीण चित्ती होतसे. मनींच्या मनी आठवणी गुण बंधूसाठी करी रुदन नणंदा जावा विशाळ बाण हृदया लागी खुंचिती. म्हणती भावाने उजेड केला कीर्ती ध्वज उभारिला राज्य सांडूनी हात भिकेला ओढवी तो लोकांसी. माय बंधूंनी दिवटा लाविला तीही लोकी उजेड केला. आता उजेड हिचा उरला हेही करील तैसेची. आहा मायती हो रांड जगी ओढविले भांड आता जगी काळे तोंड करुणिया मिरवते. ऐसे दुःखाचे देती घाव हृदयी खोंचुनी करीती ठाव. बोलणे होते होतसे शस्त्र गौरव दुःख विष मारा परी. एरीकडे गोपीचंद पाहता पाहता ग्रामवृंद पौलपट्टनी येऊन शुद्ध पाणवठी बैसला. हस्ते काढुनी शिंगीनाद वाचे सांगत हरी गोविंद परी स्वरूपा माझी प्रतापवृंद झांकला तो जाईना. की अर्कावरी अभ्र तेवी तोंडपणाथ पाणवठ्या ते विराजत. ओ परिचारिका अकस्मात चंपावतीच्या पातल्या त्यांनी येताची देखिला नैनी देखताची राव ओळखीला चिन्नी. मग त्या तैशाची परतोनी राजसदना पै गेल्या. सहराया सकळांसी वृत्तांत सांगती त्या युवतींसी की गोपीचंद पाणवठ्यासी येऊनिया बैसला. ऐसा वृत्तांत राये ऐकून मग चित्ती झाला क्षीण म्हणे मुखासी काळे लावून आमुचे गावी का आला. आला परी लोकांत करील आमुची अपकीर्त संचरोनी पट्टणांत भीक मागेल गृहोगृही. लोक म्हणतील अमक्याच्या अमुक घरोघरी मागतो भीक काळे करुणी आमुचे मुख जाईल मग पुढारा. राया ऐसे करणे होते तरी कासया आलासी येते स्वदेशी चोरोनिया गुप्त भीक मागावी सुखाने. सकळ राजसदनींची माणसे वेडाळपणी बोलती त्यास तिलकचंद येऊनी त्या समयास गृह मनुष्या सांगतसे. म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावांत प्रसिद्ध परी जगांत आपुले नाव शुद्ध अपकीर्ती मिरवेल. तरी आता पाचारून अश्वशाळेंत ठेवा आणून तेथे तया ते घालुनी भोजन बोळवावे येथून. ऐसे सांगून इंद्रपे सर्वाला राव सभास्थानी गेला. परीकडे परिचारीला पाठविले बोलावू. परिचारिका जाऊनी देते म्हणती महाराजा नृपानाथे बोलाविले आहे तुम्हा ते चंपावतीचे भेटीसी. राव म्हणे आम्ही गोसावी आम्हा कैंची भगिनी ताई माई. घर घर बाप घर घर बाप घर घर आई भरला असे विश्वाते. परी आता असो चंपावती बोलावी तसे आम्हा प्रती. तरी भेटोनी तिये युवती पुढे मार्ग क्रमावा. ऐसे म्हणोनी परिचारिकांसहित चालता झाला नृपनाथ. परिचारिका पश्चिमद्वारांत त्यासी घेऊनी जाताती. अश्वशाळे माझी नेऊन बैसविला राजनंदन. परिचारिका म्हणती येथे धाडून देऊ चंपावती ते. तुम्ही बैसला तैसेची बैसावे भेटीसी येतील येथे सर्व. ऐसा परिचारिका दाऊनी भाव सदना माझी संचरल्या. सकळांशी सांगितला वृत्तांत की राव बैसविला अश्वशाळेंत. मग राजकांतेने त्वरित अन्नपात्र भरियेले. तरुणपणा जोगे पात्र भरोण परिचारिके करी शीघ्र ओपूण. धाडिती झाली नितंबीन अश्वशाळेत तत्वता. तावती परिचारिका घेऊनी अन्न अश्वशाळेत आली लगबग करोण. म्हणे महाराजा भोजन अन्न पाठविले तुम्हासी ते पात्र पुढे ठेवून. मग परिचारिका म्हणे करा भोजन. भोजन झाली भेटी कारण चंपावती येईल की. राव विचार करी मानसी आहा आदर आहे संपत्तीसी व्याही वही विहिनी खातासी संपत्तीसी मिळताती. तरी आता असो कैसे आपण घेतला आहे संन्यास. शत्रु मित्र सुख दुःखास समाना परी रेखावे. तरी मानापमान उभे राहटे हे प्रपंचाची मिरवे कोटी. तरी ऐसियासी आधी कष्टी आपण कशास भावे हो. मान अपमान दोन्ही समान पाळिताती योगी जण. ऐसे परी लक्षुणी भोजनाते बैसला. मनांत म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म. स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिरवितसे.
तरी अन्न ब्रह्म धिक्कारुण मग कैचे पहावे सुख संपन्न ऐसा विचार करून भोजना ते बैसला. एरीकडे अंतापुरांत स्त्रिया निघोणी गवाक्षद्वारांत जीवन ब्रह्म पाहती नृपणाथ नेत्री दीक्षा पाहती. मग एकेकी बोलती वचन आहा हे काय निर्लज्जपण सोयरी यावरी अश्वशाळेंत बैसोण भोजन करीतो करंटा. एक म्हणती चंपावतीसी वेगे आणावी या ठायासी ऐकोणी नंदेने त्वरेसी नाव घेतली तीज पाशी. हस्ती धरुणी चंपावतीसी वेगे मेळी आणिले निघुतीसी मग हस्त उचलोनी तियेसी रया ते दाविल्या जाहल्या. तीस घेऊनी शेजारासी पाहुती गवाक्ष द्वारासी परी बोलती कु अक्षरासी नाम येऊनी बैसला अश्वशाळे माझारी. आहा जळू जळू याचे जिने केवडे वैभव सोडून आता हिंडतो दैन्यवाना श्वाना समान घरोघरी. होता प्रजानाथ काय मिळाले अधिक यात भणंगा समान दिसे आमत जैसा तस्कर धरियेला परी जैसे तैसे असो कैसे कासया आला सोयरे ग्रहास. एओनी बैसला अश्वशाळेस भोजन करीतो निर्लज्ज ऐसे नाना परी युवती कीटक शब्द वाखाणीती ते ऐकोणी चंपावती परम दुःखी झालीसे. प्रथमची चंपावती गोरटी बंधू ते पाहता निज दृष्टी परम झाली होती कष्टी दुःख तयाचे पाहुणी. त्यावरी ननंदा जावा पिशूण खलेशी बोलती वचन परी शब्द नसती ते बाण हृदया माझी खडतरती. तेने करुणी विव्वळ झाली पश्चातापे परमतापली मग स्त्री मंडळ सोडूनी वहिली सदना आली आपुल्या. एता झाली जीवित्वा उदार वेगे शस्त्र घेतले खंजीर करी कवळुनी क्षणे उदर फोडिती झाली बळाने. खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडोनी बाहेर येत क्षणेची झाली प्राणरहित सदनी रक्त मिरविले. एरीकडे अश्वशाळेत परिचारिकेसी म्हणे नृपणात भेटवी माते चंपावतीस सला जाऊ दे आम्हासी. एरी म्हणती त्या शुभाननी चंपावती सासूरवासिनी त्यावरी अश्वशाळे लागुनी कैसे येथे येईल परी आता असो कैसे तुम्ही वस्तीस असा या रात्रीस आम्ही सांगुनी चंपावतीस गुप्तवेशे आणुकी. ऐसे कोणी राये वचन म्हणे राहीन आजीचा दिन तरी आताची जाऊन श्रुत करावे तियेसी. अवश्य म्हणून शुभाननी आताची सांगू तिये लागुनी रात्री माझी येऊ घेऊनी भेटी लागी महाराजा. ऐसे बोलुनी त्या युवती पाहत्या झाल्या चंपावती तव खोनी पोटी महीवरी पडलीसे. ते पाहुणी शब्द कोल्हाळी धावती झाली स्त्री मंडळी प्राणगत पाहता बाळी एकची कल्लोळ माजविला. रुधिराचे तळे सांचले जठर अवघे बाहेर पडले ते पाहुणी युवती वहिले शंखध्वनी करिता ती. सासू सासरे भावे दीर पती नंदा दाटल्या जावा चाकर म्हणती बंधू करिता साचार उदार झाली चंपावती. मग बोलू नये तेची बोलती म्हणती अधम मंदमती कोणी कडूनी याक्षी दुष्ट नष्ट भ्रष्ट आला. आपुल्या सदनी अग्नी लाविला शेवटी लावावया येथे आला तरी त्या ते बाहेर घाला मुख पाहो नका हो. एक म्हणती तया करिता चंपावतीने केली कर्तव्यता तरी तिच्या समान त्याची अवस्था करोणी बोळवा तीज संगे. से नाना तर्क कुतर्क करोणी मारिती हंबरडा हांक एकची कोल्हाळ करीती सकळीक आहा आहा म्हणोनी. कोणी हंबरडा हानिती बळे कोणी पिटिती वक्षस्थळे कोणी मही आपटिती भाळे मूर्छागत पडताती. कोणी आठवणी रडती गुण कोणी रडताती चांगुलपण कोणी म्हणती दैवहीन भ्रतार असे येसा. कोणी म्हणती अब्रुवाण चंपावती होती उत्तम निज बंधूचे क्लेश पाहून दिधला प्राण लज्जेने. एक म्हणे चंपावती किती वर्णावी गुण संपत्ती मृगणयनी जैसा हस्ती स्त्रिया माझी मिरवतसे. एक म्हणती सदा आनंदी असून पाहत होते हास्यवदन सदा हर्षित असे गमन हस्ती जेवी प्रतणेचा. एक म्हणे चांगुल परणी घरांत मिरवे जेवी तरणी. एक म्हणे ओ शुभाननी किती मृदू कोकिळा. एक म्हणती सासूरवास असतानाही झाली उदास ईश्वर तुल्य मानुनी पुरुषास शुश्रूषा करी वडिलांची. ऐसे म्हणून आक्रंदती अवघे एकची कोल्हाळ करीती
तो नाद अश्वशाले प्रति अकस्मात आदळला. अश्वशाळे गौडनाथ अश्वरक्षका लागी पुसत, एवढा कोल्हाळ का सदनात झाला आहे कळेना. परी तो सर्वाठाई बोभाट झाला आहे गावांत. प्रविष्ट की भावा करिता अति कष्ट जीवित्वा ते दौडिले. ते अश्वरक्षकांसी होता श्रवण, पुसता सांगती वर्तमान. म्हणती नाथा जीव राणीने बंधू कारणे दिधला. ड्रप म्हणे रे कवण राणी कोण बंधू कवण स्थानी. एरू म्हणती ऐकिले काणी चंपावती राणी ती. तिचा बंधू झाला पिसा सोडून गेला. मांदुसा म्हणोनी वरोणी दुःखलेशा. जीवित्व त्यागिले रणकीने. एरू म्हणे बंधू कोण ते म्हणती त्रिलोकचंद. नंदन गोपीचंद ऐसे नाम जगा माझी मिरवतसे. ऐसे कोणी नृपनाथ नैनी लोटले अश्रुपात. चित्ती म्हणे ओ बाई घात मज साठी का केला. मग चंपावतीचे आठवणी गुण गोपीचंद मोहे करी रुदण. आहा मज साठी दिधला प्राण हे अनुचित झाले हो. तरी आता महिवर्ती माझी झाली अपकीर्ती. आणि कसोय रे दुःख चित्ती मानितील बहुवस. मी येथे आलो म्हणून चंपावतीने दिधला प्राण. हे दुःखा होईल कारण विसर पडणार नाही की. ऐसा विचार करी चित्तांत परिनयनी लोटले अश्रुपात. एरीकडे संस्कारासी प्रेत चितामही चालिले. गोपीचंद ही प्रेत पाहुण करीत चालिला सवे रुदण. परी चित्त वेधले कल्पने करून अपकीर्ती अवघी जाहली. तरी आता सो कैसे उठवावे स्वभगिनीसी. आणि चमत्कार सोयऱ्यांसी दाखवावा प्रतापे. आम्ही जोग घेतला म्हणून तृणा समान मानिले यांनी. तरी नाथपंथाची प्रताप करणी निज दृष्टी दावावी. जैसा पार्वतीचा गोसावी परी दक्षे होळीता तो जावई. जीवित्व हरुणी प्रतापमही गाजविला तयाने. की अष्टवक्र अष्टाबाळ ब्राह्मण कुरूप म्हणून केले हेळन. परी त्याने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले पै. की वामन रूप असता साण बळीने मानिले तृणा समान. परी आपुला प्रताप दाखवून कालभुवनी मिरविला. की अगस्तीचा देह लहान अर्णवे मानिला तृण. परी केशव म्हणता नारायण आचमनाते उरला नसे. की उदय तरुपोटी लहान एकादशी गोरटी. परी मृदू मान्या न साण दृष्टी पाहता मृत्यू वरियेला. तो दशग्रीव राक्षस पाळ तृणतुल्य मानिला अनिल बाळ. परी सकळ लंकेचा झाला काळ एकदाची जाडिली. तन्याया मायेथ झाले मान सन्मान रहित. आता याते नाथपंथ निज दृष्टी दाखवावा. मग सहज स्थिती सवे स्मशानवटी गेला राय. प्रेतानी कट उभा राहे उभा राहुनी बोलतसे. म्हणे ऐका माझे वचन प्रेत करू नका भस्म. श्री गुरु जालिंदर येथे आणून चंपावती उठवीन की. आहा मी येथे समयी असता वाया जातसे भगिनी आता. मग व्यर्थ आचरुणी नाथपंथा सार्थक नाही मिरविले. की पहा मातुळ कुळ अस्तिके रक्षिले तपोबळे. ते येथे युवती निर्मळ चंपावती विनमी. की अहिरणी गुंतता हिरा हिरकणी काढी तया सत्वरा. तेवी येथे भगिनी सुंदरा चंपावती उठवीन मी. की मोहरा सवे सूत सगुण कदापि नव्हे भस्म. तेवी येथे सुमधूम चंपावती उठवीन मी. ऐसे बोले सकळा कारणे परी अविश्वासी सकळ जण. म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण कदा काळी येईना. की बाळल्या रुखा लागी पाला आला ऐसा नाही ऐकिला. हे तोंड घडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोलतसे. गोपीचंद म्हणे बोलतो सत्य. परी मम गुरुचे प्रताप कृत्य वर्ण करिता. सरस्वती ते वाचा अपूर्ण मिरवतसे. जेणे कानिफाचे अर्था लागुणी सकळ देव आणिले नव अवनी. आणिले परिपूर्णपणी वृक्षा लागी गोविले. सध्या पहारे मम प्रताप करणी 11 वर्षे गर्ती अवनी. अश्वविष्ठेत राहिला मुनी प्रताप वर्णू केऊता. तरी धैर्य करू धरुणी 4 दिन करा प्रेताचे संगोपन. श्री जालिंदर येथे आणून उठवीन भगिनीसी.
परी न ऐकता अविश्वासी, शुभा रचिल्या स्मशान महिसी, प्रेत ठेवूनी ते चितेसी अग्नी लावू म्हणताती. ते पाहुणी गोपीचंद मग आपण चित्तेंत बैसुनी शुद्ध, म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध, भस्म करा मज लागी. मी भस्म झाली अपोटी, मग क्रोधन आवरे जालिंदर जेठी, नगर पालथे घालुनी शेवटी तुम्हा भस्म करील की. ऐसे बोलता गोपीचंद वचन, क्रोधे दाटला तिलकचंद पूर्ण, म्हणे गुरुचा प्रताप वर्णून फुगीरपण मिरवतसे. तरी आम्हा सांगतोसी ऐसे, करुणी दावी चमत्कारास, एरी म्हणे उत्तरा सरसे, बोलेन तैसे घडेल. एरी म्हणे वाम कर, काढुनी देतो जाई सत्वर, पाहू दे गुरुचा चमत्कार, प्रेत रक्षू आम्ही हे. एरी म्हणे फार फार बर्वे, चंपावतीचे प्रेत रक्षावे, मी हस्त दावुनी गुरु ते भाव, उपजवीन प्रेमाचा. तिलकचंद पुत्रा सांगुनी वाम, करतियेचा दे काढुनी, गोपीचंद चितासनी हुनी उठवूनिया दिला. नाथ गोपीचंद घेऊनी कर पुढे चालिला मार्गावर, एक कोस तांड्रपवर काय केले इकडे. चिते माझी घालुनी प्रेत, डावलुनी गेले सकळ आप्त, एरीकडे नृपणात हेळा पट्टणी चालिला. मार्गी येता 5 कोस, परी हे कळले जालिंदरास, मनांत म्हणे नव्हे सुरस, गोपीचंद आल्याने. पिशून करीतील विचक्षणा, नाना परींची होईल वल्गणा, आणि बाळ पावेल शोकस्थान आप्तजनांपुढती. ऐसा विचार करुणी चित्ती, आपण चालिला कृपामूर्ती. त्याळ अस्त्र मंत्र विभूती चर्चुनी या निज भाडी, तरी ते प्रयाण अस्त्र मंत्र एकची नैषध. राजपुत्र जाणत होता अस्त्र पवित्र, एरा माहीत नव्हतेची. ते अस्त्र जालिंदरापाशी होते अति उजळपणासी, प्रयाण भस्म लाविता बाळासी, वातगती चालिला. मग लोटता एक निमिष, धावूनी आला शतकोश, अकस्मात गोपीचंदास निज दृष्टीने देखिले. म्हणे वस्ता पुन्हा परतोण, किमर्थ केले आगमन, चरणावरी भाळ ठेवून वृत्तांत सर्व निवेदिला. मग तो ऐकोनी वृत्तांत, म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथा, नको करू काही चिंता पुन्हा फिर मागुता. अवश्य म्हणून दोघे जण मार्गे करीते झाले गमन, पौल पट्टणा माझी येऊन राजांगणी संचरले. तव ते आप्तासहित मेळा घालुनी बैसले होते पाळा, विव्वळ चित्ती नाना बरळा रुदन शब्दे बोलती. तो अकस्मात देखिले द्वयनाथ, महातपी दर्शनयुक्त, देखताची तिलकचंद यथार्थ, धाव पुढे घेतसे. परम भक्ती करुणिया नमन, त्वरे आणुनी कनकासन, त्यावरी बैसवणी अग्निनंदन पुढे उभा राहिला. परी तो न मनादी आदरा, जैसा शठाचा शृंगार की ढिसाळपणी, ओस नगर तेवी विनय भावतो. की अजाकंठीचे लंबस्तन, की गारोडियाचे शूरत्व पूर्ण, की वेश्येचे मुखमंडन तेवी आदर नृपाचा. की घटा माझी जैसा अर्क, की हिंबराची सावली शीतळ देख, की पिशाच बोलणे न सत्यवाक तेवी दावी विनय भावाते. की वृंदावनाचे गोमटे फळ, की अर्क वृक्षी लोंबले केळ, की मैदाचे गळामाळ तेवी विनय भावाते. की बकाचे दिसे शुद्ध ध्यान, परी अंतरी घोकी तवेंची नमीन, की तस्कराचे मौन साधन तेवी विनय भावाते. की अर्थ साधक श्रोतापूर्ण, परी घाते वेगे घेणार प्राण, तयाचे रसाळ भाषण दावी विनय भावाते. की गोरक्षकाचे ऊर्ध्व गायन, तेथे कैंचे पहावे ताणमान, तेवी त्या राजाचा सन्मान दावी विनय भावाते. की उदधीचे द्रोणांत जळ, की कणकतुल्य पिवळा पितळ, की विनयाची गोडी बहु रसाळ तेवी विनय भावाते. की घर गिरिघेचे सवाष्णपण, की भोंद्याचे देवतार्चन, की म्हशाचे गण्यानाम तेवी विनय भावाते. तन्याय तोंड्रपती तिलकचंद उभा भक्ती, परिभावना सकळ नाथाप्रती कळूनी आली तयाची. म्हणे राया चंपावती, ज्ञान कळा सगुण युवती, ऐसी जाया गृहाप्रती, साजेल माते दिसेना. जैसी शिव साळुंका सूरगणी, परीती स्थापावी खडकी नेऊणी, तेवी सत्यया सदनी चंपावती साजेना. गर्दभा काय चंदन लेप, कर्कट व्यर्थ गिरवाण भाष उमोप, वायसा जाण कनक पिंजरूप कदा काळी घडेना.
तन्याय चंपावती तुझे गृही असे युवती जैसी मैंद गृहा वसती मनही न मिरवतसे परी आता असो कैसे काय करावे ब्रह्मतंत्रास मग पाहुणी गोपीचंद वक्रास हस्त देई म्हणतसे मग हस्त काढुनी दृष्टी देता झाला कर संपुटी शव जानुनी पोटी उच्चारण करी रायाते मग कवळुनी भस्म चिमुटी मंत्र प्रयोग बोले होटी सकळ संजीवनीची राहटी प्रोक्षितसे भुजाते भस्म भुजेसी होता सिंचन हाक मारी तते कारण हाके सरशी त्वरे उठोण चरणी माथा ठेवितसे आहा जाज्वल्य संजीवनी क्षणांत उठली राजपत्नी जैसा शुभ्रे कच मुखांतुनी 2 वेळा उठविला तोची न्याय येथे झाला सकळा लागी भाव ठसला आहा जालिंदरनाथ भला पूर्ण ब्रह्म म्हणूनी मग लाग वेगे सकळ उठुनी श्रीनाथाच्या लोटले चरणी म्हणती अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा मग समस्त म्हणती फार अपूर्व कौतुक दावी गोपी चंदराव धन संपत्ती ते काय करावे टाकुनी जावे सर्वस्वी मग सर्व जग बोले राया भले पश्चातापे पूर्ण तापले परी ते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसेची की करी आव्हानीला अति निर्मळ परी सर्वेंची गंध मोरी लोळे उकिरड्यांत उतावेळ विष्ठा भक्षण आवडतसे तन्याय सर्व लोक बोलती पश्चातापे दोदिक परी त्यांचा सुटेन भोगिता नरक प्रारब्ध योग तयांचा असो ऐसी प्रारब्ध करणी जालिंदर जाय उठुनी मग उठता झाला कनकासनी हेडा पट्टनी जावया मग तो तिलक चंद्रपती अभिमान दौडुनी झाला गलती सलीलपणी पदावरती मस्तक ठेवी सप्रेम म्हणे महाराजा मी पतित राजवैभवे झालो उन्मत्त लघु मानिला गोपीचंदनाथ तरी क्षमेंत वरी आता तुम्ही दयाळू कणवाळू संत मायेडुनी मायावंत तरी बाळाचे अन्याय यथार्थ उदरा माझी सांठवा ऐसे बोलुनी नम्रोत्तर चरणी मौळी वारंवार उठून ठेवूनी म्हणे आजची रात्र वस्ती करा या ठाई ऐसे कोणी तयाचे वचन बोलता झाला अग्निनंदन पावतांचे हस्त करुण पाक निष्पत्ती करी का ऐसे कोणी तयाचे वचन बोलता झाला अग्निनंदन चंपावताचे हस्त करुण पाक निष्पत्ती करी का अवश्य म्हणून तिलकचंद चंपावतीसी सांगे सदगद ती ते सांगुणी पाक प्रसिद्ध करविला नेटका मग चंपावती भ्रतारा सहित बैसविली स्वपंक्तींत आपुला अनुग्रह देऊनी ती ते नाथपंथी मिरविली आपुले मुखीचा उच्छिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देऊनी केले अमरपणास मैनावतांपरी सिंचिली ऐसे रीती सारुणी भोजन विडे घेतले 13 गुण राया तिलक चंदा भाषण करिता झाला मुनिराज म्हणे ऐक बा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण तपासी तरी सांभाळी याचे राज्यपदासी बाळ अज्ञान असे याचे तुझा प्रताप महिते संपूर्ण शत्रुण येती तेने करुणा मी ही येथे षण्मास राहून सर्व अर्थ पुरवीन की परिराया षण्मासासाठी मीही जाईन तीर्थलोटी परी मुक्तचंद पडता संकटी धाव घाली तू येथे ऐसे बोलता अग्निसूत अवश्य बोले तोंडपणाथ यावरी राहुणी एक रात्र निघते झाले उभयता करोणी जालिंदरा नमन गोपीचंद करिता झाला गमन जालिंदरही मार्ग धरून हेडा पट्टणी चालिला तिलकचंदन रपणाथा बोळवोनी आला स्वग्रहांत एरीकडे मैनावती सूत मुक्काम साधितसे ऐसिया राहणी मार्ग क्रमोणी राव गेला बद्रिकाश्रमी बद्रिके द्वार भावे नमोनी तपा लागी बैसला लोहकंटकी पादांगुष्ट ठेवोनी तप करी वरिष्ठ एरीकडे जालिंदर वाटे येओनिया पोहोचला तेथे राहुणी षण्मास प्रीती मुक्तचंद उपदेशोनी अर्थार्थी कानिफासह शिष्य कटकाप्रती घेऊनिया चालिला नाना तीर्थे करी भ्रमण 12 वर्षे गेली लोटोण शेवटी बद्रिकाश्रम पाहोण गोपीचंद भेटला मग तै तपाचा उचित अर्थ उद्यापना देव समस्त पाचारोणी स्वर्गस्थ गौरविले आदराने महाविष्णू महेश सविता अश्विनी वरुण अमरनाथा भेटवोनी समस्त दैवता सनाथपणी मिरवला
सकळ विद्येचा समारंभ भार, अभ्यास विला तोंड पवर. पुन्हा दैवता आणोनी सत्वर, वरा लागी ओपिले. असो येथोनी गोपी चंदाख्यान, संपले पुढे करा श्रवण. गोरक्ष स्त्री राज्या कारणे, जाईल गुरु आणावया. तरी आता अत्यद्भुत, श्रोत्या सांगेल धुंडी सूत. मालू ऐसे नाम जाते, नरहरी वंशी मिरवले. वस्ती श्री भक्ती कथा सार, संमंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, अष्टादशाध्याय गोडहा.